आणि दुबाले यांनी जो हात काढू ही भाषा वापरली, दुबाले हे संविधानाला मानत नाहीत का? लोकशाहीला मानत नाहीत का? प्रत्येक व्यक्तीमध्ये मतभेद असू शकतात, ते मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, तो लोकशाही मार्गाने मांडला पाहिजे। मात्र हात काढू ही भाषा योग्य नाही, त्यांनी हा शब्द कसा वापरला याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे। अभिजित दिपकेंच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये काही पक्ष संघटना निवेदन देऊन त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं, अशा पद्धतीने निवेदन या ठिकाणी महाराष्ट्रभर काही पक्ष संघटना करत आहेत। त्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। अभिजित दिपके हे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत आणि ते देशातील युवकांचा आवाज आहेत। त्यांच्या घरी काही गेस्ट त्यांना भेटायला आले होते आणि त्यांना गेस्ट भेटत असताना सिव्हिल ड्रेसवर असलेले पोलीस कर्मचारी यांची संशयास्पद वागणूक दिसल्यामुळे अभिजित दिपके यांनी त्यांना गेटच्या बाहेर सन्मानाने काढलं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पक्ष संघटनेने याचं भांडवल करून अभिजित दिपके यांना धमकी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने अभिजित दिपके यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि दुबाले यांनी जो हात काढू ही भाषा वापरली, दुबाले हे संविधानाला मानत नाहीत का? लोकशाहीला मानत नाहीत का? प्रत्येक व्यक्तीमध्ये मतभेद असू शकतात, ते मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे, तो लोकशाही मार्गाने मांडला पाहिजे। मात्र हात काढू ही भाषा योग्य नाही, त्यांनी हा शब्द कसा वापरला याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। अभिजित दिपकेच्या पाठीशी ऑल इंडिया पॅन्थर सेना ठामपणे उभा आहे। संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद आणि तरुणांचा आवाज बुलंद झाला पाहिजे।